हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रॉब्लेम सेट नंबर 21. याआधी आणि नंतरचे सुद्धा प्रॉब्लेम सेट मी अपलोड केलेले आहेत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तरी तुम्हाला कुठल्या एज्युकेशनल व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, तुम्हाला या प्रॉब्लेम सेटमध्ये सबट्रॅक्शन दिलेले आहेत, एक वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन मधला फर्स्ट सब क्वेश्चन आहे 5/7 - 1/7. बघा, इथे डिनॉमिनेटर सेम आहे, मग आपण काय करणार, तो कॉमन लिहिणार आणि वरचा 5 - 1 ॲज इट इज लिहिणार. ठीक आहे. 7 ला कॉमन घ्यायचा आहे आणि 5 आणि 1 हा जो न्यूमरेटर आहे त्याची सबट्रॅक्शन करायची. मग नेक्स्ट स्टेप काय करणार, 5 - 1 4/7. ठीक आहे. हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड बघा, सेकंड काय दिलेला आहे, 5/8 - 3/8. ठीक आहे. आता इथे आपण काय करणार, जो डिनॉमिनेटर आहे तो कॉमन एकचदा घ्यायचा आहे आणि न्यूमरेटर्सची सबट्रॅक्शन करायची आहे. तर 5 - 3 2/8 हे आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. थर्ड बघा, 7/9 - 2/9. इथे काय करणार, आपण 9 कॉमन एकचदा घेणार आणि 7 - 2 न्यूमरेटर्सची आपण सबट्रॅक्शन करणार. 7 - 2 5/9 आपला आन्सर आलेला आहे. फोर्थ बघा, 8/11 - 5/11. आता कॉमन आपण 11 एकचदा घेणार आणि 8 - 5. ठीक आहे. 8 - 5 किती होता, 3/11 हे आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. फिफ्थ बघा, 9/13 - 4/13. आता इथे 13 काय करतो, आपण कॉमन एकचदा घेतो. 9 - 4 न्यूमरेटर्सची सबट्रॅक्शन करणार. मग काय येणार, 9 - 4 5/13 काय आलंय, आपला आन्सर आलेला आहे. नेक्स्ट सिक्स्थ सम बघा, 7/10 - 3/10. काय करणार, न्यूमरेटर कॉमन एकचदा घेणार. 7 - 3 7 - 3 किती होतात, 4/10 आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेवन्थ बघा, 9/12 - 2/12. काय करणार, कॉमन एकचदा डिनॉमिनेटर घेणार, न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन करणार. 9 - 2 किती होतात, 7/12 आपलं आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघा, 8 10/15 - 3/15. ठीक आहे. कॉमन एकचदा 15 घेणार. 10 - 3 डिनॉमिनेटर जे आहे ते ॲज इट इज घेणार, न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन. 10 मधनं 3 गेले 7/15 आपलं आन्सर आलेलं आहे. तर हा होता फर्स्ट क्वेश्चन. नाव सेकंड क्वेश्चन. सेकंड आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. 7/10 ऑफ अ वॉल इज टू बी पेंटेड. ठीक आहे. 7/10 एवढी वॉल पेंट करायची आहे. रामू हॅज पेंटेड 4/10 ऑफ इट. त्यापैकी रामूने 4/10 पेंट केलेली आहे. हाऊ मच मोर नीड्स टू बी पेंटेड. मग अजून किती वॉल पेंट करायची राहील हे आपल्याला विचारलंय. मग टोटल वॉल किती आहे, 7/10. त्यातनं रामूने किती केली आहे, 4/10. मग जे आन्सर येईल तेवढी वॉल पेंट करायची राहील. मग सबट्रॅक्शन करणार. सांगा बरं काय करणार, ॲज इट इज न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन. 7 मधून 4 गेले 3/10 एवढी वॉल पेंट करायची राहिली. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, 3/10 पार्ट इज रिमेनिंग टू बी पेंटेड. क्लिअर आहे तुम्हाला? तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट नंबर 21. नेक्स्ट प्रॉब्लेम सेट सुद्धा मी अपलोड केलेला आहे. तरी अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या अदर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.